करना भी एक बहुत ही अपने आप में कमाल रहता है और ये कमाल दिखाया है। वेलकम सुभाष धुमाल सर। धन्यवाद शाहिद खान ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि शाहिद खान आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं खरं तर मी विशेष धन्यवाद देखील व्यक्त करतोय. नेहमीच मला या परिसरामध्ये ते संधी देत असतात, खास करून एकता ट्रॉफीमध्ये. आणि इथूनच या परिसरामध्ये माझी ओळख ही झाली जेव्हा शाहिद खान यांनी एकता ट्रॉफीमध्ये मला संधी दिलेली आहे. आसिफ तिनमाट असतील, त्यानंतर इतर त्यांचे सहकारी असतील, त्यांचे सर्वांचं विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. बॅकफुल जाऊन हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. पॉइंट रिझन मधून झन्नाट चौकार. काय सुरुवात करतोय आपण पाहतोय या फलंदाज नाही कहता अगदी या 2 चेंडूचा सामना करताना त्यांनी 10 का दम दाखवलेला आहे. ना एक्का दुक्का सीधा चौका छक्का. चौकार षटकामध्ये डील करताना हा फलंदाज चौकार षटकांची भाषा बोलताना तो पाहायला मिळतोय. जणू काय हा फलंदाज जर घरूनच सेट होऊन आलेला आहे आणि सध्या टेनिसचा चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय. फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय. ड्रीम स्टार्ट स्वप्न सुरुवात इथे मात्र करून देताना आपल्या संघाला मॅन इन फॉर्म अनिकेत आपण पाहतोय या सध्या चांगल्या टचमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट पहिला चेंडू आपण बघितला तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता पॉइंट रिझनमध्ये. राज पाटील राजच्या विरुद्ध आज आक्रमणाला सुरुवात केली आहे अनिकेत या फलंदाजाने. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवरफुल फलंदाजी केली जाते. कुक्ष संघाचा विचार केला तर याच मैदानावर डिबेट स्पोर्ट्स करून आयोजित बुधाजी दादाराम थोरात स्मृतिचषक जो झाला होता, सुरज थोरात यांना कंपनी यांच्या माध्यमातून त्या चषकाचा रनरअप संघ राहिला होता कुक्षे. त्या चषकावर जांभूळपाडा संघाने नाव कोडलं होतं आणि त्या चषकाचा तृतीय क्रमांकाचा संघ राहिला होता तो सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. त्या चषकामध्ये मयूर पाटील यॉर्कर किंग ऑफ पीटीसी हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. सर्वाधिक विकेट्स त्याने डबल विकेट हॅट्रिकचा देखील विक्रम त्या चषकामध्ये केला होता. त्या चषकामध्ये बेस्ट बॅटर ठरला होता जांभूळपाडा संघाचा विजय पारधी. एकूण त्यांनी 104 धाव कुठून काढले होते सेमीफायनलपर्यंत आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यतीश शल्ला ठरला होता ज्याने 105 धाव कुठून काढल्या होत्या आणि 5 विकेट इथं चटकावले होते. मात्र त्यापैकी आपण बघितलं तर खालिंग आणि जांभूळपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. त्यापैकी कुक्ष संघ सध्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे, वापसी करावी लागेल राज पाटील याला आज. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे यावेळी प्रॉपर टायमिंग साधताना आपण पाहतोय. थोडासा ऑफस्टम चेंडू आणि गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपण पाहतोय. कमबॅक करताना गोलंदाज राज पाटील करत तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केले आणि या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू तो हाताळताना पाहायला मिळतोय. पावट्याचं पहिले षटक मार्गस्थ आहे राज पाटील. राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. मयूर पाटील चेंडू खाली सेफ हँड आणि परतावला गेल फलंदाज डगॉटच्या साईडला. पहिला हादरा बसतो या वासिर संघाला फलंदाज अनिकेतच्या रूपाने. शाहिद खान प्रेजंट एकता ट्रॉफी 2026 मध्ये या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑल इन वन ही स्पर्धा आपण बघतोय कारण सर्वच गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मानाची सन्मानाची ही स्पर्धा पीटीसी नव्हे तर भिवंडी तालुक्यामधील एक नामांकित स्पर्धा म्हणून एकता ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेची वाट ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतात त्याप्रमाणे या स्पर्धेची वाट अगदी क्रिकेट रसिक क्रिकेट संघ आणि क्रिकेट खेळाडू देखील पाहत असतात. अनेक संघनायकांनी आमचे जे हॅपी शॉप टॉसबॉक्स आहे त्या टॉसबॉक्समध्ये भरभरून कौतुक आणि स्तुती देखील केलेली आहे शाहिद खान यांनी एकता ट्रॉफीची. 12व पर्व आहे म्हणजे एक तप पूर्ण झालेलं आहे आणि अखंडित ही अशा प्रकारे आयोजन करणं खाऊ नाही. कारण सगळ्याच गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. जेव्हा आयोजक किती तळमळ त्याची पाहायला मिळते, किती मेहनत त्याची पाहायला मिळते आणि संघ जेव्हा सपोर्ट करत नाहीत तेव्हा ते खूप निराश होतात आणि काही गोष्टी त्यांच्या आपण बघितलं तर विरुद्ध देखील करतात. मग त्या देखील गोष्टी जुळून पुढील वर्षाची तयारी करायला सुरुवात करतात. ही कौतुकाची गोष्ट आहे आणि खूप असे आयोजक आहेत जी गोष्ट ती करू शकतात. काही आयोजक तर 1-2 वर्षानंतर स्पर्धा बंद पडतात. मात्र शाहिद खान त्यापैकी नाही. शाहिद खान त्यांना अपवाद आहेत.
पहिला फलंदाज जो धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडसर आता दूर झालेला आपण बघतोय. तो फलंदाज बादून फॅलमध्ये परतला आणि न्यू बॅटर आता पण मैदानामध्ये वाशिरी संघ करून शुभम येतोय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. पहिली षटक प्रगतीपथावर आपण बघतो. राज पाटील पहिले षटक चालताना, तर राज पाटील याचा सामना केला फलंदाज हिरामन सेलार, ज्याच्या नावे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम आहे. स्विंग अँड मिस हलवार चेंडू अगदी थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि काही वापसी केली आपण पहिल्या 2 चेंडूमध्ये खरं तर 10 धाव त्यांनी खर्च केले होते. त्यानंतर आपलं मानसिक संतुलन त्यांनी गमावलं नाही आणि त्यानंतर त्यांनी वापसी करताना त्यानंतरच्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आपण बघितलं तर एकच धाव खर्च केली आणि एक सफलता महत्त्वाची देखील अर्जित केलेली आहे अनिकेतच्या रूपाने. पॉवरच्या षटकानंतर संघाची धावसंख्या वाशिरीची पाहायला मिळते आपल्याला. धावफलकावर 1-11. 11 तसा ही मॅजिक आकडा आहे. आपण जर विचार केला तर अशी क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी एक घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा वन डे सामना सुरू होता. दुपारचे 11 वाजले होते आणि 11 षटकांचा खेळशेष होता आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला 11 षटकामध्ये बरोबर जिंकण्यासाठी 111 धावांची आवश्यकता होती आणि इथे आपण पाहतोय 11चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा काही दुर्मिळ घटना नक्कीच क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळत आहेत. डेव्हिड सेफर जे पंच होते ते एखादी संघाची धावसंख्या 111, 222, 333 अशी नेल्सन ट्रिपल झाल्यानंतर जागेवरच उडी मारायचे आणि ते दृश्य पाहायला खूप मजेशीर असायचं. तर बॉलिंगमध्ये परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर यॉर्कर किंग ऑफ पीटीसी डीपी चषक कुरूनमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने याच मैदानावर डबल विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता तो मयूर पाटील सज्ज होतोय. फार एंड गोलंदाजी ट्रॅकवर यायला मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंचांचा इशारा वाईट अवंतर धावेचं देखील आता मात्र अकाउंट ओपन होत आहेत. होताना धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 12 धावा. शिरपो वासिरे विपक्ष गावदेवी कुक्षे या दोन संघामधला सामना आपण पाहतोय. इथे मात्र कटरचा वापर पुन्हा एकदा जास्त चेंडू कट होतोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा वाईटचा येतोय आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग साईडने पंचांचा जो निर्णय आहे त्याला आव्हान दिलेलं आहे. फिल्डिंग साईडने DRS घेतलेला आहे. रिव्ह्यूची मागणी नक्कीच फिल्डिंग साईडने केलेली आहे. आज तलोली संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार होता आणि आज अर्जुनली संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इट्स वाईट डिलिव्हरी आणि फिल्डिंग साईडने मात्र आता आपला रिव्ह्यू गमावलेला आहे आपण बघतोय. धावसंख्या 13वर पोहोचते. गोलंदाज मयूर पाटील फार एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवर फोर्स केला चेंडूला. फोर्स स्ट्रोक चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बेवन ऑफ PTC आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर रईस आपण बघतोय
मयूर पाटील विरुद्धच त्यांनी शेवटचा चेंडू डिफेन्स केला होता, मला अजून आठवते याच मैदानावर कुरुन चषकामध्ये. आणि ते षटक निर्धाव पाहायला मिळालं होतं. तोच मयूर पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवर. आणि अफसर रईस मायकल बेवन ऑफ PTC यांना देखील आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला आहे. बॅटच्या मधोमध चेंडू घेताला नाही का रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. आणि सिंगलने वासरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 ओव्हर. आपण सामना पाहतोय गावदेव कुक्षे विपक्षी चिरुबा वासेर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत बघितलं तर एकता ट्रॉफीमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले, चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालं आहे. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. नक्कीच वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण आपली जे 3 षटक आहेत ती 15 मिनिटांमध्ये याने आपल्याला कंप्लीट करावीच लागतील. आणि तर आपल्याला फायनलाइज केलं जाईल. 1:40 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला आहे. हो 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 या उडाया. इनटू द आर्क आणि आउट ऑफ पार्क आपण पाहतोय. चेंडू जसा बॅटवर येतोय तसा बाहेर देखील पाहायला मिळतोय. काय फटका केलेला आहे हिरामन शेलर याने. खरं तर हिरामन हा वाशिर संघाचा हिरा आहे. आणि हिरामन याच्या नावे 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम आहे. तो हिरामन ज्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो, अगदी लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 26 ओव्हर 26. पुन्हा एकदा 2 इन अ रो लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 में 2 ठोक डाले. या होतोय सीमाशर गोल सलग 4. मयूर पाटील याने. आणि 2 षटके हाताळण्यासाठी तब्बल 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. ज्या गोलंदाजाने याच मैदानात विक्रम प्रस्थापित केला होता त्या गोलंदाजाचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतोय. अखिल धनंजय या गोलंदाजाने श्रीलंकेवर कडून खेळताना आपण वेस्ट इंडिज विरुद्ध बघितलं तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती T20मध्ये. आणि त्याच सामन्यामध्ये कॅरन पोलार्ड याने त्यालाच सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केला होता. आणि एकाच सामन्यामध्ये ती गोष्ट घडली होती. म्हणजे क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकते.
मारता क्या न करता आता मात्र कल्पेश पाटील बबलू पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पायांच्या समोरचा चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला मिस टायमिंग आणि अखेर विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र शुभम ज्याने बाद होण्यापूर्वी एका षटकाच्या मध्येने 7 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज मल्टी महेंद्र मागे आपण पाहतोय. ग्रेट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट आपण पाहतोय या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्याच्या नावाने खरं तर हा संघ ओळखला जातो आणि दुसऱ्या बाजूला बबलू पटेल त्याच्या नावाने त्यांचा संघ देखील ओळखला जातोय. आणि आल्या चेंडूला विरकावून दिलेल्या सीमा पार भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. मल्टी या सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते 50 वर. अर्धशतक देखील पूर्ण होता आपण पाहतोय. एका बाजूला बबलू पाटील तर दुसऱ्या बाजूला महेंद्र मागे. दोन्ही संघाचे की प्लेयर आहेत. इथे पायांच्या समोरचा चेंडू समोर खेळलेल्या 20 मध्ये यावेळी मात्र आपण बघितलं तर रूम दिला नव्हता आणि ज्यावेळी गोलंदाज एखाद्या फलंदाज रूम देत नाही तेव्हा मात्र फलंदाज धूम माजू शकत नाही. इथे मात्र वापसी करताना गोलंदाज बबलू पाटील आपण पाहतोय षटकार खर्च केल्यानंतर. हो हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार हिरामन शेलारच्या बॅट मधून आणि या झेलसाठी एक सोनं संधी आहे. आयवा झेल जर प्रेक्षक पकडतोय खेळाडूला हे पारितोषिक दिलं जाणार नाही. कुठलाही प्रेक्षक जर आयवा झेल पकडतोय तर त्या झेलासाठी फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. कॅश लो प्रेक्षकांना देखील सोनं संधी असणार आहे. आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. दे घुमा के इथे काय घडलंय तर आणखीन एक षटकार. हिरामन थांबायला तयार नाही आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम हिरामन शेलारच्या नावे एकता ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. हिरामन आपण पाहतोय त्यांनी मन बनवलेलं आहे आणि तसं हिरामन हा वाशिरा संघाचा हिरा आहे, डायमंड आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 63 धावा. नवीन विक्रम आपण बघतोय. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्यांनी अपयश केलेले आहेत. इथे बॅटवर मधोमध घेता आले नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मात्र सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांनी एकता ट्रॉफीमध्ये प्रस्थापित केलेला आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर शिरवा वासिरे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 64 धावा. धावा होत नाहीत. धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा सैलाब धावांचा महापूर सध्या एकटा ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चिरवा वासरे या संघाकडून. आणि खास करून हिरामन शेलार जो 8 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 37 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 3 अर्धशतक झलकावले गेले आहेत. 3 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन सर सांगतायत. तलुल स्पोर्ट्स तलुल संघाचा संघनायक आणि अर्जुली स्पोर्ट्स अर्जुली संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका, आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक आपण आमच्या ॲफिस ऑफ टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे आहे. टॉससाठी कारण या षटकानंतर आपण टॉसकडे देखील बोलणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि सर्व सामने प्रत्येकी 4-4 षटकांचे खेळवले जातील. आकाश जोशी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर आकाश जोशी याचा सामना केला फलंदाज हिरामन शेलार ज्यांनी विक्रम एकता ट्रॉफीमध्ये प्रस्थापित केलेले सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा. इथे मात्र दे घुमा के हा चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग लेगच्या वरून षटकार. हिरामन काही थांबायला तयार नाही. अगदी षटकामध्ये डील करताना तो पाहायला मिळतोय.
त्याच्या बॅटमधून षटकार पाहतोय आपण नक्कीच जणू काय चोपताच ठेवलाय. धावसंख्या वेगाने वाढवून होते. धावपले 70 आणि हिरामन शेलार पोहोचतो आपल्या वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. अर्धशतकापासून 7 धावेने दूर आपण बघतोय हिरामन शेलार. या स्पर्धेचा विचार करता या स्पर्धेमध्ये नाफिज वडे एनसीसी बोरिवली संघाच्या फलंदाजाने अर्धशतक झळकावलेलं आहे आणि जांभूळपाड्याच्या विजय पारधी याच्या नावे देखील अर्धशतक आहे. सिंगल रन्स मात्र पंचांचा लेगबाजचा इशारा होतोय. नाफिज बर्डे एक दुर्दैवी फलंदाज आपण पाहतोय. या मैदानावर कुरुन चषकामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकलं होतं. त्यावेळी देखील एनसीसी बोरिवली संघ पराभूत झाला होता. एकता ट्रॉफीमध्ये त्याचं अर्धशतकलं आणि एकता ट्रॉफीमध्ये एनसीसी बोरिवली संघ पराभूत झाला. लुझिंग कॉस्टमध्ये दोन्ही अर्धशतके पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र दे घुमा के हा चेंडू देखील निघून जाईल लॉंग वेजच्या वरून सीमापार. आणखीन एक षटकार यावेळी मात्र महेंद्र मागेच्या बॅटमधून. या 78 वर या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. सामनागर फलंदाज हिरामन शेलार जो वैयक्तिक 43 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 7 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. स्विंग अँड मिस इथे या बीट होते. यक्षकाने चेंडू निघून जातोय. या लॉंग शॉप रिझन मधून नॉन स्टॉप चौकार. संघाने हिरामन शेलारच्या 43 लक्ष धावांच्या जोरावर धावपले धावा जोडल्या. तर 82 आणि 83 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. अर्जुली विपक्ष तलवली एक बिग मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि बबू सुशा यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ असते आपण हॅपी शॉप टॉस बॉक्स आपण बघतोय. या टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. हॅपी शॉप नक्कीच अनेक ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबूश यांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार होते. नाना आपण पाहू शकता एका बाजूला ज्या ट्रॉफीची चर्चा आता मात्र सगळीकडे रंगते शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफी. तर दुसऱ्या बाजूला ये दोस्ती हम नाही तोडेंगे शाहिद खान यांचा पूर्ण ग्रुप आपण बघतोय फ्रेंड्स ग्रुप. तर कॉइन इथे उडवला जाईल. तवलेली संघाने कॉल करेल. फ्रेंड्स ग्रुप कॉल आहे मात्र एकता ट्रॉफी म्हणजे अर्जुली संघाच्या संघाने या टॉस जिंकले. भविष्यांना विनंती असेल पण व्यापीची सोडवायची आहे. अर्जुली संघाने टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफी 12 वर्ष म्हणजे एक तर पूर्ण झालेलं आहे. काय म्हणशील या आयोजनाविषयी? ऑर्गनायझर तर शाहिदभाई प्रत्येक वर्षी डे नाईट करतो आणि मी तर बोलून यापेक्षा पण अजून चांगलं करतील ते पुढं. आणि पडगाचा तो हा वर्ल्ड कपच बोलता येईल. क्या बात आहे. नक्की पडगाचं वर्ल्ड कप आहे. कारण या स्पर्धेनंतर आपण बघितलं तर इतर स्पर्धा आपल्याला पाहायला झूम पकडतोय. खरं तर पडग्याचं क्रिकेट या स्पर्धेपासून टॉस महत्वाचा होता. हो. आणि टॉस आपण जिंकले. तर टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निधर त्या 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50 मध्ये
आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तळूल संघ एक टॉस आपण गमल्या सर्वप्रथम हे आयोजन केले शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी आपण बघूया वर्षीय पर्व 12 काय म्हणशील या आयोजनाचे. बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है शाहिद ने और उनके जितने भी फ्रेंड्स हैं फ्रेंड्स ग्रुप बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है और डे नाइट ये एरिया में रखना बहुत बड़ी बात है जो पूरी मेहनत के साथ उसने ऑर्गेनाइज किया है टूर्नामेंट. क्या बात आहे. एक चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली. जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला प्रथम बॅटिंग करायचं आहे. टार्गेट काय माइंडमध्ये असेल. हम 60 के ऊपर जाना चाहेंगे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस केले गेले या टॉस जिंकला अर्जुली संघाच्या संघटनेने प्रथम गोलंदाज केलं. मी घेऊन जातो या हॅपी शॉप टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या संजय मात्रे या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. एक मोठं लक्ष आपण पाहतोय. हिरामन शेलार यांनी आज एकता ट्रॉफीमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. वन डे क्रिकेटचा इतिहास पाहायचा असेल तर वन डे क्रिकेटमध्ये हा विक्रम दक्षिण अमेरिकेचा फलंदाज हर्षल गिब्स याच्या नावे. लक्ष मोठं आहे मात्र आपण पाहतोय संघ देखील मोठे आहेत. पहिला चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाजा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. सीमा अपार चौकार म्हणजे 5 धावा धावपलकमध्ये जोडल्या जातील आणि या पंचांचा आता मात्र फॅन देखील पंखा देखील फिरताना पाहायला मिळतोय. आव्हान ठेवले गेले तर तब्बल 83 धावांचा 83 चा टार्गेट आपण पाहतोय. एक मोठं आव्हान इथे मात्र पाहायला मिळतं. मात्र हे देखील विसरून चालणार आहे. PTCचा वंडर बॉय बबलू पटेल यंदा भन्नाट फॉर्ममध्ये आणि आपण जर बघितलं तर सेंटर बाय अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू तो असणार आहे. त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. फ्री टूर विकेट पाहायला मिळेल का. विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर वाईट यॉर्कर चेंडू सरळ निघून जातोय. या विकेट कपाच्या हातामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या फलंदाजाला फॉलो देखील गोलंदाजाने केला होता. हिरमन शेलार आपण बघतोय ज्याने आज धावांची लयलूट केली होती. अगदी कुक्षे संघाच्या गोलंदाजांना दिवसात तारे त्याने दाखवले होते आणि तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पावलाचे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउट आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट जणू काही तोलून मापून मारलेला षटकार. आपण बघतोय 11 धावा. पहिले षटक मार्गस हिरमन शेलार पहिले षटक हाताळताना व्यापिड्याच्या टोकाकडून राईट मोर स्टंप गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र झेल अवघड होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय मात्र चेंडू निघून जातो मेडिकल रिझर्व मधून. सीमा पार अखेर 4 धावांसाठी चौकार. जिंकलेले इथे या बॉलर बॅकड्रॉप आपण पाहतोय स्वतःच्या फावतरमध्ये चेंडू अडवला जातोय. कुठल्याच्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. स्कोर इज कॉन्स्टंट.
83 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय कुक्ष संघ. तलोली संघ आपण शाहिदखान यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यायली आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होत आणि चेंडू निघून देखील जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये खरं तर फाईन खेळला होता फटका. टायमिंग तेवढासा प्रॉपर नव्हता, मात्र इथे रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचस्थिती 19 वर. आपण सामना पाहतोय गावदेव कुक्ष विपक्ष चिरुबाब वासेरे या दोन संघामध्ये. दोन्ही बल्लाढ्य मातेबर आणि नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघाने अनेक मैदाने गाजवले आहेत. आपण जर विचार केला तर केवळ पडघा टेनिस क्रिकेट नव्हे तर आउट ऑफ पडघा देखील या संघांचा बोलबाला राहिलेला आहे. समोर किल्ल्या डाऊन द ग्राउंड वॅकंड एरिया आहे. चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग रिझन मधून सीमा पार अगदी दणदण करत हा चौकार. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर बिनबाद जिंदाबाद 23 टीट फॉर टॅट जशा तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. इतका जॉब पत्रशे नेक टू नेक फाईट आणि हेड टू हेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या कुक्ष संघाची स्कोरवर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रितेश येतोय. पॉवरप्लेचे षटक समाप्तीनंतर आता मात्र विखुरली शतक्षण पाहायला मिळते. गोलंदाजी सुरुवात करायची आहे, कारण आपण पहिले षटक जे हाताळले त्या षटकासाठी आपण 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. अजूनही 4 शतक्षक तट्ट्या सर्कलमध्ये आहेत. इतर शतक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. आणि आता मात्र सामन्याकडे महेश पाटील ज्याने डी टी ग्राउंडवर ऐवजी निंबोली चषकामध्ये अर्धशतक झळकलं होतं. पहिलं अर्धशतक महेश पाटील याच्या नव्हे, दुसरं अर्धशतक मानस धुमाल याने झळकलं होतं आणि अप्पू कुंगले यांनी तिसरं अर्धशतक झळकलं होतं. स्विंग अँड मिस आपण पाहतोय चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफस्टम चेंडू हाताळला जातोय. प्लेयर्स पॅनलमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की पण खुर्च्यांवर बसायचं आहे, खाली बसायचं नाही, यांना तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा फलंदाजाला बेट केलेले आहे. ढूंढते रे जाओगे ढूंढो ढूंढो रे साजना सध्या स्थिती आपण पाहतोय फलंदाज महेश पाटील याची. अगदी चेंडू स्वतःना तो पाहायला मिळतोय. मात्र चांगली सुरुवात इथे गोलंदाज रितेश करताना पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय चिरुबाब वासेरे विपक्ष गावदेवी कुक्षे या दोन संघामध्ये. अंतिम दिवसामधला पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून शतक शेती आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा पार डीप कव्हरेजर मधून हा चौकार. आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्येत 4 ने कुक्ष संघाची पोहोचते ती 27 वर 27 विदाउट लॉस सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 83 टार्गेटचा पिछा करताना आपण बघतोय गावदेवी कुक्ष या संघाला. रितेश फार एंड करून राईट मोर स्टंप. स्विंग अँड मिस कटरचा वापर. इथे कटर चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाचे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कटकटीचे ठरताना पाहायला मिळतात. इथे या फायनल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
इनसाइड आउट सुरेख फटका म्हणता येणार नाही, कारण आपण पाहतोय अगदी झेल तिथे ड्रॉप केला जातो या डीप मध्ये. जीवदान मिळते फलंदाजाला. फटका तेवढा चांगला नव्हता, कारण गॅप हेरता आलं नव्हतं. परिणाम आपण पाहतोय जीवदान दिल्यानंतर इथे मात्र फलंदाज सुखरू आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर गावठी कुक्ष संघाची धावसंख्या 83 या लक्षाचं बाटलं करताना स्कोरवर पाहायला मिळते ती 31 31 धावा. बारा चेंडूमध्ये इथून 52 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून आता गावठी कुक्ष संघाला हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. मोठे फटक्यांचं पेरणी करावी लागेल, तेव्हा कुठेतरी विजयाचं पीक येईल. तर आता मात्र त्यांच्यासाठी डू आर डाय सिच्युएशन करूया मरूची स्थिती. जो हार गया मानो घर गया. आणि त्या संघाला नक्कीच या स्पर्धेची वाट मात्र त्यानंतर 365 दिवस पाहावी लागेल. तर खेळ सुरू करायचा, कारण आपण 2 षटकांसाठी 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय शेलार येतोय. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, चांगल्या चेंडूनी सुरुवात इथे गेलेली आहे. हलका सापील तिथे केला जातोय महेंद्र मागे जो वेस्टर्नच्या मागेच उभा आहे त्याच्याकडून. मात्र पंच सहमत नाहीत. नक्कीच पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही. पंच जर जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. अंपर डिसिजन इज लास्ट डिसिजन, कारण ऑफिशियल पंच आहेत आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि पंचांवर कुठल्या प्रकारचा दबाव टाकण्याचं आपण काम करायचं नाही. छत्रीशन सजवायचं आहे, कारण जोही निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावंच लागेल. गोकुळ पाटील सर, शकील कोटील सर सल्ला मसलत करताना पाहायला मिळालं होतं आणि आता आपल्या जागेवर येत आहेत. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मात्र चांगल्या चेंडूनी सुरुवात जय शेल्लर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू बबलू पाटील साठी. यावेळी मात्र चेंडूला ऑन साईडला केलेला आहे. गॅप मोठा आणि नाही धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. फोर्टी 41 आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका. यावेळी देखील चेंडूला पंख लावताना आपण पाहतोय बबली पाटील आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार ट्विन एर्मो. आणखीन एक षटकार. पीटीसीचा वंडर बॉय बबलू पाटील, ज्याच्या नावे सर्वाधिक मॅन ऑफ सिरीजचा विक्रम आहे. तब्बल 84 मॅन ऑफ सिरीज आतापर्यंत त्यांनी पटकावलेले आहेत. मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगड राहणार नाही. अनेक वंडरफुल इनिंग त्याच्या पाहायला मिळाल्यात आणि तो आता मात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत कुक्ष संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहे. साहस आहे तो आस आहे असं म्हटलं जाते. आणि हा आपण पाहू शकतो
बबलू पाटीलच्या रूपाने या शेवटची विजयाची आशेची किरण मैदानामध्ये कुक्ष संघासाठी. धावसंख्या 47-47. इथून अजूनही 36 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि या 36 धावा. इक्वेशन अवघड नाही आणि इक्वेशन सोपं देखील नाही. इथे मात्र चांगला चेंडू स्वतःवर निराश बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर पाहायला मिळते ती 47-47 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल्स 36 रन्स. दिशा देण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय या आणि फलंदाज बाद जी आशेची किरण होती या कुक्ष संघाची ती देखील आता मात्र बबलू पाटीलच्या रूपाने या डबलच्या आसऱ्याला जाताना. सहा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. ग्रामीण क्रिकेटचा इतिहास आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू इच्छितो. या ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त धावा फक्त 2 वेळेला झालेल्या आहेत. सर्वप्रथम ठाकरेचा पाडा या मैदानावर ज्यावेळी सामना सुरू होता शेलोमाता वल विपक्ष जयभजन कारिवली आणि त्यावेळी शेलोमाता वल संघाचा गोलंदाज आतिश पाटील याला 33 धावांची आवश्यकता असताना सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकून तो सामना पप्या खारकेने कारिवली संघाला जिंकून दिला होता. आणि त्यानंतर कालेरे मैदानात 30 धावांची आवश्यकता असताना कारिवली संघाकडून पप्या खारकेने तो सामना कारिवली संघाला जिंकून दिला होता. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये कवट जात क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र ड्रॉप केला जातोय. कालेऱ्या मैदानावर देखील 30 धावांची आवश्यकता होती. अमोल पाटील विरुद्ध सुरुवातीच्या 3 चौकारांनी त्यानंतर 3 षटकार टोकून पप्या खारिक तो सामना कारिवली संघाला जिंकून दिला होता. मात्र एकमेव असा ग्रामीण क्रिकेटमध्ये फलंदाज आहे ज्याने हा कारनामा एक वेळा नव्हे तर 2 वेळा केलेला आहे. एक वेळा ठाकरेच्या पाड्या मैदानावर वल संघाविरुद्ध आणि त्यानंतर कालेरे मैदानावर कामतकर संघाविरुद्ध. इथे मात्र बोल्ड आणि अशा प्रकारे आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज धराशायी होताना प्लेड ऑन. आकाशामध्ये सध्या कुठल्या प्रकारचे ढग नाहीत मात्र पर्वतचे ढग आपण पाहतोय या फलंदाजी करणाऱ्या या गावदेवी कुक्ष संघाच्या डोक्यावर. पूर्णपणे पकड मजबूत आहे. सिकंजा कसलेला आपण पाहतोय वाशिरे संघाने. न्यू बॅटर शुभम शेलार येतोय. एकदा ट्रॉफीमध्येच हा फलंदाज खरं तर चमकला होता. शुभम शेलार ज्युनियर उस्मान पटेल पीटीसीचा आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये येत आहे मात्र विशेष काही उडलेलं नाही. इथून शुभम प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतोय मोठे मोठे खेळून. कारण इक्वेशन अवघड बनलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिले औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. इथे पायांच्या समोरचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि शुभम आल्या पावली माघारी प्रयत्न. शुभम आला आणि शुभम गेला देखील. धावांचं अंतर कमी केलं जात आहे आपण बघतोय कारण दुसरा कोणी ऑप्शन आता मात्र त्यांच्याकडे नाही. हा षटकार आकाश जोशीच्या बॅटबद्दल पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. तर हा सामना जिंकलेला या चिरुबा वासेरे संघाने अभिनंदन वासेरे अभिनंदन मल्टी महेंद्र मागे हार्डलक कुक्षे हार्डलक वंडर पीटीसी बबलू पाटील.
तळोली संघ नाही का आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. शाहिद खान यांच्याशी तोरा करा आपण कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तळोली संघ नाही सर्वात आपण संपर्क साधा. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि नो डाउट लतीफ रईस आपको संपर्क करना है, आपको कांटेक्ट करना है लतीफ रईस. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले ज्या फलंदाजांनी